नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे. तर लाडक्या बहिणींचे तुमचे प्रश्न असे असतील की मकर संक्रांतीच्या तोंडावर डिसेंबर-जानेवारीचे 3,000 रुपये कधी येतील, ई-KYC कसे करावे आणि नवीन अर्ज कसा भरावा, हे सगळं थोड्या वेळात जाणून घेऊया. चला, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पहिल्या बातमीत 5 जानेवारीला वित्त विभागाने 6,103 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा डिसेंबर ते मार्चपर्यंतच्या हप्त्यांसाठी आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 14 जानेवारीत डिसेंबर-जानेवारीचे 2 हप्ते एकत्र येतील. म्हणजे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट म्हणून मिळणार आहे. तसेच नोव्हेंबरचे थकीत पैसेही लवकरात लवकर मिळतील. पण सावधान, 15 जानेवारीला 29 महापालिकांच्या निवडणुकीमुळे आयोगाने अहवाल मागितला आहे. जोपर्यंत हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत पैसे येणे कठीण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ई-KYC 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्यांनी ई-KYC या लाडक्या बहिणींनी कंप्लीट केले आहेत त्यांनाच हे पैसे 2026चे हप्ते मिळणार आहेत. तर हे कुठे तपासावे? तर हप्ता तपासण्यासाठी dbt.maharashtra.government.in वर आधार नंबर एंटर करा, स्टेटस पहा आणि डेट ऑफ डिस्बर्समेंट चेक करा. नवीन अर्ज हवा असल्यास setu.maharashtra.gov.in वर जा, आधार लिंक करा आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करा. सोलापूरसारख्या जिल्ह्यांतही याच तारखा सांगितल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, ही अपडेट शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. संक्रांतीपर्यंत अपडेट राहा. जय महाराष्ट्र, जय हिंद.